तिथे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक पार पडली। राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढणार असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। तसंच काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देखील समितीनं जाहीरनाम्याचा मसुदा पक्षाला सादर केला। सत्तेत आलो तर रोजगार हक्क कायदा आणू असं या मसुद्यात लिहिलंय। दरम्यान या बैठकीला सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते। तर राहुल गांधींची यात्रा सुरू असल्यानं ते झूम कॉलवरून या बैठकीसाठी जोडले गेले होते। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय असा घेण्यात आलेला आहे। राहुल गांधी यावेळेला फक्त म्हणजे आताची जी लोकसभेची निवडणूक आहे ती फक्त वायनाडमधूनच लढणार असल्याचं काँग्रेसच्या निवडणूक समितीनं जाहीर केलेलं आहे। यासोबतच जाहीरनामा मसुदा तयार करणारी जी समिती आहे त्यांनी देखील आपला मसुदा हा काँग्रेसच्या या बैठकीमध्ये सादर केला आणि यावेळेला रोजगार हक्क कायदा आणू असं या जाहीरनाम्यामध्ये नमूद केल्याची माहिती मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।